विसापूर ग्रामपंचायतीत घरकुल घोटाळा, अतिक्रमण आणि भ्रष्टाचार विरोधात ग्रामस्थांचं आमरण उपोषण। येवला तालुक्यातील विसापूर येथील ग्रामस्थ सर्जेराव सखाराम भट यांनी विसापूर ग्रामपंचायतीवर घरकुल घोटाळा, अतिक्रमण तसेच भ्रष्टाचाराचा आरोप करत ग्रामपंचायत विरोधात पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। तरी शासनाला वेळोवेळी सांगून देखील दखल न घेतल्याने ग्रामस्थ सांगत असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा सर्जेराव भट यांनी घेतला आहे। सर मी आता जवळजवळ 17 ना मी 17/7 माझं नाव सर्जेराव सखाराम भट, ग्रामपंचायत विसापूर या ठिकाणचा मी रहिवासी असून मी 17/7/25 पासून आजपर्यंत जवळजवळ 27 ते 28 अर्ज ग्राम गट विकास अधिकारी शिवसाहेब आणि कलेक्टर साहेब यांना दिलेले आहे, परंतु त्याच्यावर अजून योग्य कोणतीही कारवाई झालेली नाही। मी अतिक्रमणाचा मुद्दा मांडला आहे, घरकुल घोटाळ्याचा मुद्दा मांडला आहे, तसंच 14-15 वित्त आयोगात जे काही निधीचं अपहरण झालं आहे, कामं झाले काही तर झालेच नाही आणि जे झाले आहे ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे। बीडीओ साहेबांनी 17/7 एक चौकशी समिती स्थापन करण्याचं मला सांगितलं होतं। त्याच्यानंतर ती चौकशी समिती 1.5 महिने स्थापन झाली, 9/9 आमच्या गावात आली आणि 9/10 त्यांनी 1 महिन्यानंतर म्हणजे 3 महिन्यामध्ये चौकशी समितीने मला अहवाल दिला आणि तो ज्या पद्धतीने मला तिथे विचारणा केली त्या पद्धतीने चौकशी समितीने अहवाल दिला नाही। मी त्यावेळेस त्यांना विचारणा केली की तुम्ही ज्या वेळेस मला तिथे बोलले तो अहवाल अहवालात का लिहिला नाही तुम्ही कागदात? ते म्हणे नाही असंच असतं। असं करून त्यांनी माझी सही घेतली, मी पण त्यांना देऊन टाकली। अहवाल आता माझ्यापाशी आहे, पण त्या अहवालात कोणतीही योग्य ती कारवाई झालेली नाही आणि त्यांनी कोणतंही योग्य ते उत्तर मला दिलेलं नाही। जोपर्यंत मला योग्य उत्तर भेटत नाही आणि ज्यांनी हा अपहरण घोटाळा केलाय त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही, अतिक्रमण काढले जात नाही आणि घरकुल घोटाळ्यांची जी चौकशी ती होत नाही, तोपर्यंत मी आमरण उपोषण करण्याचं ठरवलं आहे। माझ्याबरोबर माझ्या गावचे ग्रामस्थ आहे, जे काही आपल्या गरीब लोक आहेत ते इथं आलेले आहे, जे श्रीमंत आणि जे राजकारणी लोक आहेत ते गावात काहीतरी राजकारण करतायत, परत आता अर्ज करतायत आणि हा व्यक्ती काय मासेच कामं करीत आलेला आहे। सर माझं अजून काही असं घाल रेखाडलं नाही, अजून मी कोणत्याही प्रकारचं काही अयोग्य काम केलं नाही आणि जर असेल शासन दरबारी ते मला शासनाने पण दाखवून द्यावं। मी त्याच्यात जर गुन्हेगार असेल तर मी त्या गुन्ह्याचं अगदी मला जी काही सजा किंवा जे सांगतील मी ते भोगण्यास तयार आहे, परंतु ह्या ज्यांनी हा अपहरण केलाय घोटाळा केलाय यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे आणि मला व ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे ही शासन दरबारी माझी विनंती आहे। सर